करूया। बरोबर 9:25 झालेले आहेत। पहिला बॉल रिलीज केला जाईल आणि पहिला डाव अगदी 9:45 समाप्त झाला पाहिजे याची नोंद घ्या। टाइम सेट केलाय। क्रिकेटच्या सोहळ्याला सुरुवात होत असताना वाटचाल परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि चेंडू फळीचा संघर्षाला होती सुरुवात। मॅच होती ऑन। पंचांचा आलेला आहे ग्रीन सिग्नल। पहिला डाव आणि पहिली मॅच रंगले। एका बाजूला अटाळी त्यांच्या विरुद्ध चोरगेवाडी। पहिल्याच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अटाळी गावचा एक नामांकित गोलंदाज ज्याला मात्र क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे असा खेळाडू विठ्ठल अहिरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि समोरच्या बाजूने फलंदाज संदीप जाधव। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल साठी आणि पहिल्याच मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि पहिलाच बॉल वाईड बॉल आलेला आहे। या स्पर्धेची सुरुवात आणि या मॅचची सुरुवात अगदी खराब बॉलने झाले। अवे फ्रॉम द बॉडी होता पहिलाच बॉल। जर आपण पाहिला तर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल। अतिरिक्त धाव आणि इथे एका धावेने सिंगलने खातं ओपन झालेलं आहे अर्थातच चोरगेवाडी या टीमचं। पुढचा बॉल 20 मिनिटांचा टाइम सेट केलाय याची नोंद घ्या। बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न। हा बॉल चांगला आहे। अगदी ऑफ स्टंप वरती हा बॉल रिलीज केला। बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न संदीप जाधव यांचा फसला आणि त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल। पहिला बॉल खराब आला त्यानंतर त्याच दिशेवरती हा बॉल ठेवला परंतु यावेळेला अगदी अचूक टप्पा ठेवला होता। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला। पुढचा बॉल विठ्ठल अहिरे घेऊन निघालेत। हाई बॉल जर आपण पाहिला तर अगदी डान्सिंग द डाऊन विकेट जागा बनवली होती पदतालिकेचा वापर केला होता। बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत। आलेला आहे तो डॉट बॉल। विठ्ठल अहिरे यांनी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चमक दाखवायला सुरुवात केली। पहिला बॉल त्यांनी हाताला तो थोडासा खराब होता। दुसरा बॉल अचूक टप्प्यावरती आणि हा बॉल जर आपण पाहिला तर कमी गतीने हा बॉल रिलीज केला। या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला आणि त्यानंतर हा बॉल रिलीज केलाय। तो देखील बॉल खऱ्या अर्थानं संदीप जाधव यांना समजलेला नाहीये। लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत। चोरगेवाडी संघ जर आपण पाहिलं तर एका धावेवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। गतीमध्ये परिवर्तन। फुलटॉसला माफी नाहीये। बॉल आउट ऑफ द पार्क। गोईंग 6 धावांसाठी षटकार। फुलटॉस बॉलला क्रिकेटच्या पटलावरती माफी दिली जात नाहीये। फुल टोल वसूल केला जातो आणि खऱ्या अर्थानं संदीप जाधव यांना विठ्ठल अहिरे यांनी फुलटॉस बॉल ठेवला आणि फुलटॉस बॉलला माफी नाहीये। धावफलक अगदी झपाट्याने वाढलंय। धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 7 अंकावरती। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 7 धावा धावफलकावरती आहेत। पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे। आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न। बॉल निघून चाललाय अगदी कव्हर रिजन मध्ये। श्रीकांत अहिरे आहे तिथे। एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सातारा ग्रामीण प्रीमियर लीग ही पुढील महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येते परंतु काल खऱ्या अर्थानं नेरूळ येथे सातारा ग्रामीण प्रीमियर लीगचं ऑक्शन पार पडलं। त्याच्यामध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली। अनेक खेळाडूंना अपयश देखील आलेलं आहे। अनसोल्ड देखील झालेले आहेत। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्पिन झाला त्यानंतर क्षेत्ररक्षकाला बॉलने गुंगारा दिला। बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय। सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा। माफ करा 9 धावा आहेत। पहिलं षटक इथे समाप्त झालंय। धावफलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा आहेत।
विठ्ठल आयरे यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं SSC आटाळी टीमच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या. प्रारंभिक जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर सोरगेवाडी या टीमची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. श्रीकांत घोरपडे आणि संदीप जाधव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या जोडीने धावफलकावरती धावा लावल्या, त्या 9 धावा. सकाळचं सत्र आहे, थोडंफार आपण पाहिलं तर खेळपट्टी थोडीशी नरम असते, मुलायम असते. फलंदाजांना धावा बनवणं थोडंसं कठीण असतं, परंतु आज जर आपण पाहिलं तर खेळपट्टी अतिशय चांगली आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना पोषक ठरणारी ही खेळपट्टी, फलंदाजाच्या आणि गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडणारी ही खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवरती अनेक जर विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा देखील होत असतात आणि या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठा धावफलक देखील लागताना पाहायला मिळालेला आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची खेळी केली जाईल. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलची फेकी केली जाते. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे अर्थातच चोरगेवाडी या टीमने. आज जांभळमोरे गावातील जे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपल्याला नाश्त्याची सोय केलेली JCC टीमने, आपण त्या नाश्त्याचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. पायावरती हा बॉल ठेवला होता, पायावरती बॉल ठेवल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास ठेवला श्रीकांतने आणि तो पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सेफ राहिला. हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. आयुष अटाळे एक उदयमुख खेळाडू आहे आणि उदयमुख खेळाडू असताना मात्र त्याच्याकडे जे टॅलेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालंय, कारण या खेळाडूने या सीझनमध्ये प्रभावित केलंय. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्करचा कहर आयुष अटाळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. अगदी फलंदाज सेट झाल्यानंतर त्या फलंदाजाला थांबवायचं कसं, तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे यॉर्कर बॉल. आणि त्या फलंदाजाला जर थांबवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर अक्षरशः आयुष अटाळे आहे. आत्तापर्यंत चोरगेवाडी टीमच्या माध्यमातून फक्त एकच मोठा फटका आला आहे, तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये षटकार, अन्यथा एकही मोठा फटका आलेला नाही आहे. त्यासाठी अटाळी टीमने घातक गोलंदाजी केली, तिकट मारा टाकलाय, तिकट मारा ठेवलाय. पुन्हा एकदा आयुष अटाळे तयार. हा बॉल लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न, अगदी डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल. पंचांनी मात्र सिग्नल पोहोचवला आमच्यापर्यंत की हा बॉल आहे तो वाईट बॉल आहे. बारा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हाय बॉल त्याच टप्प्यावरती पाहायला मिळालाय. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 3 बॉल आयुष अटाळे यांनी खूप चांगले ठेवले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लागोपाठचे 2 बॉल खराब ठेवले. त्यानंतर विकेट किपर सूरज हुंबरकर आले. गोलंदाजाला कान मंत्र दिलाय, सल्ला दिलाय. मित्रांनो, जीवन असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, तुम्हाला सल्ला हा घ्यावाच लागतो. आयुष्यामध्ये सल्ला घ्यायचा असेल तर दोन्ही व्यक्तींचा घ्या, कारण नक्की चर्चा आपण करूया. पुढचा बॉल, हा बॉल देखील आपण पाहिला तर त्याच लाईनवरती त्याच टप्प्यावरती वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 अंकावरती. आपण चर्चा करत होतो आयुष्यामध्ये 2 व्यक्तींचा सल्ला घ्यायचा असतो. सल्ला का 2 व्यक्तींचा घ्यायचा असतो, तर एक अपयशी ठरलेला माणूस आणि एक यशस्वी ठरलेला माणूस. यशस्वी ठरलेला माणूस काय करायचं ते सांगतो आणि अपयशी ठरलेला माणूस काय करायचं नाही हे सांगत असतो. म्हणून जीवनामध्ये अगदी दोन्ही व्यक्तींचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. यावेळेला पहा, अगदी लेग स्टंपवरती बॉल ठेवला होता, त्याला स्वतः गिरकी दिली आणि बॉलला देखील फिरकावून दिलं डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा. श्रीकांत घोरपडे खेळत आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 3 धावांवरती. संदीप जाधव खेळत आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती. संदीप जाधवच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 9 मिनिट अटाळी टीमने घेतलेले आहेत. थोडीशी घाई करा. पुढे सरसावले, गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु श्रीकांत आयरे आहे चितीच्या चपळाईने अगदी बॉलवरती येईल. बॉलची फेकी केली जाते, तोपर्यंत सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. मेहनत घ्यावी लागते बॅटरला, कारण सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी नरम आहे, मुलायम आहे. धावा बनवण्यासाठी थोडंसं अवघड जाते आणि म्हणूनच मेहनत घ्यावी लागते. कारण आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो,
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्दीने मेहनतीने खेळावं लागेल. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विठ्ठल आयरे यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आयुष अटाळे यांनी 8 धावा खर्च केलेत. 3 बॉल खराब टाकले आयुषने, तरी देखील मात्र त्याने कमबॅक केलाय आणि पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलंय की मी चांगला गोलंदाज आहे. माझ्या नावाचा डंका ज्या पद्धतीने कास पठारा विभागामध्ये गाजतोय त्याच प्रकारची मी गोलंदाजी करणार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. यानंतरची मॅच आहे. एका बाजूला युक्तेश्वर विरुद्ध एकीव असा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत. आज सातत्याने जर पाहिलं तर जांभळमरे गावातील ग्रामस्थ इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलेत. आदरणीय श्री अंकुशदादा पांडुरंग जांभळे माजी खजिनदार. हा बॉल पहा अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. आलेल्या मान्यवरांचा स्वागत करणारा हा षटकार येतोय श्रीकांत घोरपडे मॅन फ्रॉम चोरगेवाडी यांच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं आणि 6 धावांनी मात्र धावफलकाला एक आकार निर्माण झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर खास करून गावावरतून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आमच्या योगेश दादा जांभळे यांचे चुलते आदरणीय श्री ज्ञानेश्वर जांभळे बाबा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आणखीन एक लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. श्रीकांत घोरपडे सेट ऑन फायर. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आलेत. श्रीकांत घोरपडे सेट ऑन फायर झालाय. आज खऱ्या अर्थानं कालच सातारा ग्रामीण प्रीमियर लीग हे ऑक्शन पार पडलं आणि युनिक फायटरच्या माध्यमातून तो 40 खेळाडू आहे आणि आज अफलातून कामगिरी करतोय. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आले आणि त्यानंतर मात्र धावफलकाला एक चांगली गती निर्माण झालाय. धावफलक अगदी वेगाने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस. लागोपाठचा 3रा बॉल सीमारेषेच्या बाहेर. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा. गेंद गई सीमारेषे के बाहर. 6 रनों के लिए छक्का सिक्सर. आणि या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक कोणी नोंदवले तर अर्थातच चोरगेवाडी टीमचा हुकमी एक्का संकटमोचक तारणहर्ता पालनहर्ता श्रीकांत घोरपडे या खेळाडूने. लागोपाठचा 4था येणार का? हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. बॉल गोईंग गोईंग गोईंग. 6 धावांसाठी सिक्सर. लागोपाठचा 5वां षटकार. श्रीकांत घोरपड़े सेट ऑन फायर। मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होता है। यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होते। आज श्रीकांत घोरपडे यांचे हौसले अगदी मजबूत झालेत आणि सरपंच चषक मध्ये तो घालतोय धुमाकूळ आपल्या नावाचा। सीमारेषेने त्याला आपलंसं केलंय आणि आज मात्र या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली। लागोपाठचा 6वा येणार का? इतिहास रचला जाईल, परंतु या वेळेला फटका फसलाय। धावत्या पावलांनी कॅच पकडले आयुषने आणि इथे एक मोठी विकेट मिळत असताना चोरगेवाडी टीमला मिळालाय एक मोठा धक्का।
तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव येते. श्रीकांत घोरपडे यांचं मी कौतुक करेन. त्यांच्या बॅट मधून तब्बल 5 षटकार आले आणि 5 षटकाराच्या साह्याने तब्बल त्यांनी 34 धावांचं योगदान चोरगेवाडी टीम साठी दिलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीकांत घोरपडे यांच्यासाठी. काय त्यांनी खेळ अफलातून केले यार, लाजवाब. न्यू बॅटर विक्की चोरगे हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिल्याच मॅच मध्ये आतापर्यंत वाईट बॉलचा इशारा येतोय. चोरगेवाडी टीमने एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. बॅटिंग सरस राहिली श्रीकांत घोरपडे यांची. ज्या नावाचं वादळ गोंगावलं त्या नाव जर आपण पाहिलं तर श्रीकांत घोरपडे. अकूट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली. डीपी स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आयुष आहेत. सिंगल धाव घेतली जाते या बॉलच्या पाठीमागे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. तब्बल 49 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा, अर्धशतक. अर्थातच 50 धावा धावफलकावरती धाव लागलेले आहेत चोरगेवाडी टीमच्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हा देखील बॉल दिशा दिले. मिड ऑन रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल, फेकी केली जाते. सिंगल धाव मिळेल याही बॉलच्या पाठीमागे आणि सिंगलच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोहित आलेले आहेत. समोरच्या बाजूने विक्की चोरगे इनॅट क्रमांक 3 वरती आलेत. त्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवलेत. यानंतरची मॅच आहे येवतेश्वर विरुद्ध एकयू. अकूट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आयुषने आणखीन एक झेल पकडले. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे चोरगेवाडी या टीमला. फलंदाज बाद. यानंतरची मॅच आहे येवतेश्वर विरुद्ध एकयू अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण या. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी जांभळमुरे गावचे युवा कार्यकर्ते शिवाजी जांभळे, सुधीर जांभळे, सूरज जांभळे, प्रवीण जांभळे, त्याचबरोबर विक्की जांभळे, निलेश जांभळे, संदीपदादा जांभळे, दत्ता शेलार या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालंय. कृष्णा जांभळे खास करून गावावरतून आलेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष्य असेल आटाळी टीम समोर. इथून पुढे जाऊया आपण टॉस बॉस या कक्षामध्ये. तिथे मात्र केला जाईल टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत आदरणीय श्री रोहिदास श्रीरंग जांभळे, जांभळमुरे गावचे अध्यक्ष आणि कनेर विकास सेवा सोसायटीचे संचालक आदरणीय श्री अंकुश श्रीरंग जाधव या 2 मान्यवरांना आम्ही विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. चला इथून पुढे आपण टॉस करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये जायचं आहे. तुम्ही युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून टॉस का बॉस हा कक्ष पाहताय. अगदी जांभळमुरे टीम संपूर्णपणे पाहायला मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान अनमोल सहकार्य केलेलं आहे त्यांचा देखील एक बॅनर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस करण्यात येतोय एकयू विरुद्ध येवतेश्वर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण
टॉस करत आहोत. टॉस आपण पाहताय एका बाजूला एक्यू त्यांच्या विरुद्ध यवतेश्वर आणि कॉइन स्पिन केला जातोय. दोन्ही टीम्सला सूचना असेल की जांभळमुरे टीमने दोन्ही टीमसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये नाश्ता येईल तुम्हाला. तो अल्पहार नंतर दिला जाईल. कॉइन स्पिन आदरणीय श्री अंकुश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. अर्थातच टॉस जिंकलाय यवतेश्वर या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय A1 क्रिकेट क्लब एक्यू या टीमला. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये माजी क्रिकेटर आणि एक रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख होती जांभळमुरे टीमच्या माध्यमातून असे शंकर जांभळे आबा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर जांभळमुरे गावातील अनेक ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. विनोद जांभळे असतील, त्याचबरोबर आनंद जांभळे असतील, विलासदादा संपत जांभळे असतील, दिलीप जांभळे असतील, या सर्वांचं आम्ही पुनर्श एकदा सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रत्येकाचा मान सन्मान इथे मात्र जेसीसी टीमच्या माध्यमातून केला जाईल. जांभळमुरे ग्रामस्थांनी मात्र जेसीसी टीमला जे मोलाचं सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही जेसीसी टीमच्या माध्यमातून आपण सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज जेसीसी टीमच्या माध्यमातून प्रत्येकाचा सन्मान केला जाईल. प्रत्येकाला इथे मात्र सन्मान करत असताना गुणगौरव देखील केला जाईल. कारण जेसीसी टीमने आज जांभळमुरे गावातील प्रत्येक ग्रामस्थाला एक हात मागितला होता. अर्थातच तो म्हणजे अनमोल सहकार्याचा. आणि प्रत्येकाने मात्र तो हात पुढे केलाय आणि प्रत्येकाने थोडं का होईना परंतु सहकार्य जेसीसी टीम जांभळमुरे टीम साठी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुमचा प्रत्येकाचा सन्मान करणार आहोत. तर जाऊया पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना चोरगेवाडी टीमने धावफलकावरती धावा बनवलेत 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष आहे. उत्तरार्ध खेळाला सुरुवात होत असताना पहिलाच बॉल खराब आलाय. गोलंदाज शुभम या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये तुम्हाला आगास पाहायला मिळाला. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये वार पाहायला मिळाले, दुसऱ्या डावामध्ये पलटवार पाहायला मिळतील. अकोट टप्प्याचा बॉल आणि पहिलाच बॉल फसलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये श्रीकांत घोरपडे यांनी टिपले झेल आणि संपवलाय. फलंदाज श्रीकांत आयरे यांचा खेळ. एक मोठा मासा गळाला लागलाय. खऱ्या अर्थानं श्रीकांत आयरे हा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये आयकॉन म्हणून खेळाडू खेळणार आहे शिवशक्ती रायडर्स या टीमच्या माध्यमातून. आणि आज तो खास काही करू शकला नाहीत. पहिल्याच बॉलवरती तो गोल्डन डकचा शिकार ठरला आणि तो देखील परतीच्या दिशेला जड पावलांनी जाताना पाहायला मिळतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मोठा मासा गळाला लागलाय. पहिलाच गडी गारत कोसळलेला आहे तो अर्थातच श्रीकांत आयरे. याही वेळेला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. अगदी कव्हर रिजनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय फलंदाज आयुष रोहितच्या बॅट मधून हा चौकार. फटका चांगला होता. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला. अगदी डीप प्रोटेक्शन मध्ये कोणी नव्हता आणि तिथून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. हा बॉल चांगला आहे. हा अगदी टप्पा होता. तो लाईन लेंथ अगदी चांगली होती. या टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल आणि शुभमने श्रीकांत आहिरे या खेळाडूला माघारी पाठवल्यानंतर मी म्हणेन चोरगेवाडी टीमच्या मात्र
आशा पल्लवित झाल्या असतील, कारण एक मोठा महत्वाचा खेळाडू बाद झाला. परंतु हा फटका देखील चांगला आहे. गुडघा टेकवल्यानंतर बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बाउंड्री लाईन जवळ मात्र हा बॉल अडवला जाईल आणि मिळेल ती फक्त एकच धाव. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. 53 धावांचा पाठलाग करत असताना श्रीकांत अहिरे लवकर बाद झाले आणि त्यानंतर अटाळी संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. परंतु अडचणीच्या काळामध्ये अटाळी टीमच्या फलंदाजांना इथे उभं राहावं लागेल. संघर्ष तर करावाच लागेल, कारण जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी शानदार होती है. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल विठ्ठल अहिरे यांना हा बॉल मात्र चकवा देऊन विकेट कीपर यांच्या हातामध्ये विसवला जातोय. आलेला आहे तो डॉट बॉल. हाई बॉल जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर स्पिन झाला. फिरकीचा जादूगार श्रीकांत घोरपडे मात्र प्रभावित करतोय. बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटिंगचा जलवा पाहायला मिळाला. आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचा धमाका पाहायला मिळतोय. हा खेळाडू क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे त्याच्या गाठीशी. खोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे पहा अफलातून क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. इफ यू मिस आय विल डिफरंटली हिट. जो हुकला तो संपला क्रिकेट राजा. फलंदाज त्रिफळाचीत. फलंदाज बाद झालेले आहेत. विठ्ठल अहिरे देखील अटाळी टीमला दुसरा धक्का लागलेला आहे. हाई बॉल पहा. फलंदाज थोडेसे फसले गेले आणि लागोपाठचा चौथा बॉल श्रीकांत घोरपडे यांनी डॉट बॉल टाकलेला आहे. मी म्हणेन श्रीकांत घोरपडे यांचं मी कौतुक करेन. बॅटिंग करत असताना 34 धावांची एक विस्फोटक खेळी. बॉलिंग करत असताना आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. हा बॉल अगदी सन्मान दिला. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये. त्यानंतर एक धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. चला थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल. घाई करा, कारण 9:25 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. यस, हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती. वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. एक्यू टीमला विनंती असेल, एक्यू टीम लक्ष द्या. मैदानाच्या बाहेर खेळा आणि प्रॅक्टिस थोडस थांबवा विनंती असेल. मॅच ऑन आहे. ओहो, इथे लोअर फुलटॉसचा बॉल होता. हा देखील बॉल खूप चांगला पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 10 धावा. आणि इथून पुढे आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया. मी विनंती करेन की जांभळमुरे गावचे उपखजिनदार खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला ज्यांची भेट मिळाली आणि विशेष सहकार्य देखील लाभलेला आहे, विनोद गंगाराम जांभळे यांचाही शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर युवा कार्यकर्ते विक्की जांभळे यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. शिवाजी जांभळे, सुधीर जांभळे, सूरज जांभळे, ज्या खेळाडूंची आम्ही नावं घेतोय त्यांनी ज्या मान्यवरांची आणि ज्या क्रिकेट रसिकांची आम्ही नावं घेतोय त्यांना मी विनंती करतो की आपण या आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत.
मॅचला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विक्की ओव्हर क्रमांक 3 मध्ये विक्की चोरगे आलेले आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ रिझर्व मध्ये हा फटका सजवला होता. सिंगल धाव मिळते. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. अटाली टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर नक्कीच खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील. त्याच वेळेला या मॅच मध्ये त्यांना विजयाची संधी प्राप्त होईल. हा बॉल चांगला बॉल आहे. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये विक्की चोरगे यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केले. 12 वरती 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. एक भव्य दिव्य आयोजन आपण जांभळमुरे टीमच्या माध्यमातून पाहतोय. सरपंच चषकचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दैदिप्यमान आयोजनाखाली रंगलाय क्रिकेटचा सोहळा. यावेळेला बॅकफुटला गेला, कट केलाय, पंच केलाय. बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र मिळेल. या मॅच मधील मी म्हणेन हवा काढले. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय एक मोठा तडाका फलंदाजाच्या बॅट मधून. आकू टप्प्याचा बॉल. त्याला फक्त दिशा दिले. काव कॉर्नर रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉलने सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी बॉल आउट ऑफ द पार्क निघाला आहे. 4 धावांसाठी चौकार. यस, अगदी पारितोषिक आलेला आहे अटाळी टीम साठी की अटाळी सामना हा जिंकते तर अटाळी टीम साठी अक्षय अहिरे यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल अटाळी टीमला. म्हणजे अक्षय अहिरे यांच्या मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विचारधारणा आहे ती मात्र अशी आहे की अटाळी संघ जिंकावा. माझे पैसे गेले तरी चालतील परंतु नक्कीच अटाळी संघ हा जिंकावा. आणखीन एका विकेटचं पतन. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद झालेला आहे. अकूट टप्प्याचा बॉल. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या बाहेर. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. चला थोडीशी घाई ठेवा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका कारण वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण आयोजकांना तुम्ही काय देऊ शकाल तर आयोजकांना तुम्ही वेळ देऊ शकता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे. शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेले आहेत. दिशा दिले फक्त डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न येथे केला जातोय.
औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. दिशा दिले या बॉलला आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन जवळ अडवला जाईल. एक धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे आणि हा सामना जिंकलाय चोरगेवाडी या टीमने. चोरगेवाडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम आटाळी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने मात्र बॅटिंग करत असताना 34 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. त्याच्यामध्ये 5 षटकार राहिले आणि बॉलिंग करत असताना दुसरं षटक हाताळलं आणि अवघ्या धावा खर्च केल्या 2. एक विकेट मिळवणारा श्रीकांत